नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूर्यवंशी संतोष सर, युनिव्हर्सल पब्लिक स्कूल औरा शहाजनी, विषय मराठी विषय. विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयामध्ये आपण व्याकरण हा घटक अभ्यासत आहोत. त्यामध्ये आपण शब्दांच्या प्रकारापैकी विशेषण आणि विशेषणाचे प्रकार हा घटक आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. विशेषणाचे मुख्य प्रकार, उपप्रकार अभ्यासलेले आहेत. त्यानंतर विशेषणाचे काही इतर जे काही प्रकार आहेत, इतर शब्दापासून बनणारे काही प्रकार आहेत, ते आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. आता या ठिकाणी पहा, साधित विशेषणाचे 3 प्रकार पडतात. हा घटक आपण अभ्यासत आहोत. साधित शब्द कशाला म्हणायचं हे आपण मागच्या पिरियडमध्ये तर अभ्यासलेलं आहेच. तर या ठिकाणी थोडक्यामध्ये मी त्याचे पार्श्वभूमी इथं सांगेन. साधित शब्द म्हणजे जी नामे पुढे येणाऱ्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यास आपण साधित विशेषण असं म्हणतो. आता किंवा नामापासून बनलेली असणारे, आता समजा उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे, बनारसी शालू असेल, कोल्हापुरी चप्पल असेल, म्हणजे चप्पल किंवा शालू या नामाविषयी विशेष माहिती बनारस हा शब्द सांगतो या ठिकाणी. आणि बनारस हे एका शहराच्या बनारस या शहरावरून ते नाव पडलेलं आहे. म्हणजे तेथील कारागिरांच्या जे काही कसब कौशल्य आहे त्यावरून हे नाव पडलेलं आहे. म्हणून बनारसी शालू हा शब्दप्रयोग इथे केला जातो. तसं कोल्हापूरमध्ये ते बनवलं जातं म्हणून कोल्हापूर या नावावरून पडलेलं आहे. म्हणजे कोल्हापुरी म्हटलं तरी ते विशेषण झालं, कोल्हापुरी चप्पल. तर अशा प्रकारचं म्हणजे नावापासून बनलेले जे आहेत किंवा पुढे येणाऱ्या नावाबद्दल विशेष माहिती जे सांगणारे नामे आहेत किंवा शब्द आहेत त्यांना आपण नामसाधित विशेषण असं म्हणतो. आता नंतरचा दुसरा जो राहिलेला आहे, धातू साधित विशेषण. धातू साधित विशेषण कशाला म्हणायचं त्याची व्याख्या अगोदर लिहून घेणं आवश्यक आहे. तर अगोदर व्याख्या लिहून घ्या. धातूपासून बनलेल्या विशेषणांना धातू साधित विशेषण असे म्हणतात. आता बघा, धातूपासून बनलेल्या विशेषणांना धातू साधित विशेषण असे म्हणतात. आता धातूपासून म्हणजेच काय, अगोदर उदाहरण घेऊ आपण म्हणजे आपल्याला समजून येईल. या ठिकाणी उदाहरणामध्ये आपण लिहिलेलं आहे, चालणारा हत्ती, पळणारी गाडी, हसणारी बाहुली, असे काही इथं उदाहरण आहेत. आता या ठिकाणी चालणे किंवा चालणारा या शब्दामधील चाल हा मूळ धातू आहे. त्याला प्रत्यय लागून या ठिकाणी विशेषण बनलेलं आहे. हत्ती कसं आहे, चालणारा हत्ती असणारा. त्यानंतर गाडी कशी आहे, पळणारी गाडी हा शब्द आहे. तर पळ हा जो काही शब्द आहे इथं धातूपासून इथं निर्माण झालेला आहे. हसणारी बाहुली कशी आहे, हसणारी आहे. आणि हसणे किंवा हस त्या मूळ धातूपासून बनलेलं आहे. म्हणून धातूपासून जी काही बनलेले विशेषणं असतात त्यास आपण धातू साधित विशेषण असं आपण म्हणतो. या ठिकाणी तुम्हाला समजलेलं असेलच. अनेक प्रकारचे मग धावणारे, उडणारे, हसणे, बसणे, रडणे, जेवणे इत्यादी जे काही असे असतील धातू असतील किंवा त्यापासून बनणारे जे काही विशेषणं आहेत ते अशा स्वरूपाचे आपल्याला अनेक प्रकारचे आपल्याला बनवता येऊ शकतील. तर विद्यार्थी मित्रांनो, धातू साधित विशेषण म्हणजे काय हे या ठिकाणी मी आपणास स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुढील आता आपण अव्यय साधित विशेषण कशाला म्हणायचं ते या ठिकाणी शिकूया. अव्यय साधित विशेषण. अव्यय साधित विशेषण म्हणजेच काय त्याचीही व्याख्या या ठिकाणी लिहून घेणं आवश्यक आहे. जी अव्यये विशेषणाचे कार्य करतात त्यास अव्यय साधित विशेषण असे म्हणतात. आता अव्यय साधित विशेषण म्हणजेच काय, जी अव्यये विशेषणाचे कार्य करतात त्यास अव्यय साधित विशेषण असे म्हणतात, अशी ही व्याख्या आहे. आता अनेक प्रकारचे अव्यय आहेत, मागे, पुढे, वर, खाली अशा प्रकारचे काय हे अव्यय आहेत. आता यापासून जे बनलेले विशेषण आहेत त्यास आपण अव्यय साधित विशेषण असं म्हणतो. त्याचे काही उदाहरणं आपण घेऊया म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल. खालचा
मजला, मधला दरवाजा, मधला दरवाजा, वरची माडी, पुढची गल्ली, आता लक्ष द्या इकडे, खालचा मजला, मधला दरवाजा, वरची माडी, पुढची गल्ली. आता यामधील जे काही शब्द आहेत, खालचा, मधला, वरची, पुढची, हे मुळामध्ये अव्यय आहे, पण या ठिकाणी विशेषण म्हणून कार्य ते करत आहे. आता पुढील जे काही शब्द आलेले आहेत किंवा नाम आलेले आहेत त्याविषयी ही माहिती, विशेष माहिती सांगतात. इथं मजला दरवाजा वगैरे आहे किंवा माडी आहे, गल्ली आहे, या शब्दाविषयीचे ते विशेष इथं माहिती सांगतात. मग इथं हे अव्यय जरी असले तरी ते विशेषणाचं कार्य करतात, म्हणून हे अव्ययापासून बनलेले हे विशेषण आहेत, म्हणून यास आपण अव्यय साधित विशेषण असं म्हणतो. हा एक प्रकार आपण इथं या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. यानंतर संबंधी विशेषण म्हणून विशेषणाचा आणखी प्रकार आहे, तोही या ठिकाणी आपण समजून घेऊया. लिहून घ्या, संबंधी विशेषण. संबंधी विशेषण. आता संबंधी विशेषण कशाला म्हणायचं, त्याची व्याख्या काय ते आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. त्यासाठी संबंधी विशेषणाची व्याख्या अगोदर लिहून घ्या. षष्टी विभक्तीचे प्रत्यय लागून तयार होणारे शब्द, षष्टी विभक्तीचे प्रत्यय लागून तयार होणारे शब्द त्यांना संबंधी विशेषण असे म्हणतात. आता इकडे लक्ष द्या, षष्टी विभक्तीचे प्रत्यय. आता षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणकोणते? चा, ची, चे, चे, चा, ची, हे जे आहेत हे षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत. आणि हे प्रत्यय लागून तयार होणारे जे काही विशेषण आहेत त्यास आपण संबंधी विशेषण असं म्हणतो. त्याची काही उदाहरणं पाहू आपण. उदाहरण, राणीची साडी, उडदाचे पापड, वडाचे झाड, आता या ठिकाणी बघा, लक्ष द्या. आता इकडे राणीची साडी, इथं ची, उडदाचे पापड, इथं चे, वडाचे झाड, म्हणजे या ठिकाणी षष्टी विभक्तीचे इथं प्रत्यय इथं आलेले आहेत. आणि इथं म्हणून हे जे काही षष्टी विभक्तीचे प्रत्यय इथं आहेत तर हे संबंधी विशेषण म्हणून इथं कार्य करतात. पण अशा ठिकाणी जर हे शब्द आले तर आपण तिथं संबंधी विशेषण हे आपण ओळखायचं आहे. म्हणजेच या राणीची साडी यामधील संबंध इथं दर्शवला जातो आणि षष्टी विभक्तीचे इथं प्रत्यय आहेत, म्हणून यास आपण संबंधी विशेषण असं आपण म्हणतो. यानंतरचं आहे समास घटित विशेषण. नंतरचा समास घटित विशेषण. समास घटित विशेषण जे सामासिक शब्द, जे सामासिक शब्द विशेषणाचे कार्य करतात
त्यास समासघटित विशेषण असे म्हणतात. आता इकडे लक्ष द्या, जे सामासिक शब्द आहेत ते विशेषणाचे जर कार्य करत असतील तर त्यास आपण समासघटित विशेषण असं आपण म्हणतो. आता सामासिक शब्द आहेत पण तिथे ते विशेषणाचं कार्य करत आहेत, तर ते कसं करतात काही उदाहरणं घेतल्यानंतरच ते आपल्या लक्षात येईल. आपण काही उदाहरणं घेऊया या ठिकाणी. उदाहरणामध्ये क्रांतिकारक संभाजी, क्रांतिकारक संभाजी, लंबोदर गणेश, लंबोदर गणेश, एक वचनी आराम. आता या ठिकाणी पहा, समास घटित विशेषण म्हणजे जे सामासिक जे शब्द आहेत ते विशेषणाचे जर कार्य करत असतील तर त्यास आपण समास घटित विशेषण असं म्हणतोय. तर क्रांतिकारक संभाजी, संभाजी कसे आहेत? क्रांतिकारक आहेत. लंबोदर गणेश, गणेश कसे आहेत? लंबोदर आहेत. मोठे उदर असणारे, लांब उदर असणारे, लंबोदर असं प्रकारचा शब्द प्रयोग आहे. एकवचनी राम, राम कसे आहेत? एक वचन, म्हणजेच एकदा दिलेलं ते वचन ते प्राण गेलं तरी चालेल परंतु ते वचन पाळणारे अशा प्रकारचं असणार आहे, त्यास आपण एकवचनी असं आपण म्हणतो. म्हणजेच इथं राम कसे आहेत? एकवचनी राम अशा प्रकारचं आहेत. म्हणजे हे सामासिक शब्द आहेत आणि हे सामासिक शब्दापासून बनलेले विशेषण आहेत, म्हणून यास आपण समास घटित विशेषण असं इथं आपण म्हणतो. यानंतर विशेषणामध्ये दोन प्रकारचं वर्गीकरण होतं आणि ते थोडंसं समजून घेणं महत्त्वाचं आहे. ते आपण या ठिकाणी पाहूया. विशेषणाचे वर्गीकरण दोन भागात होते. पहिला आहे अधिविशेषण, दूसरा आहे विधि विशेषण. आता अधिविशेषण आणि विधि विशेषण कशाला म्हणायचं ते अभ्यासणं आपण गरजेचं आहे. अधिविशेषणाची व्याख्या लिहून घ्या. नामाच्या किंवा विशेषच्या अगोदर येणाऱ्या, नामाच्या अगोदर येणाऱ्या विशेषणाला अधिविशेषण असे म्हणतात. नामाच्या अगोदर येणाऱ्या नामाच्या अगोदर येणाऱ्या विशेषणाला अधिविशेषण असे म्हणतात. आणि आता विधिविशेषणाची ही व्याख्या लगेच, नामाच्या नंतर येणाऱ्या विशेषणाला विधिविशेषण असे म्हणतात. आता या दोन्हीची उदाहरणं आपण या ठिकाणी लिहून घेऊया. उदाहरणार्थ हा गोड आंबा
आहे. हा आंबा गोड आहे. आता इकडे लक्ष द्या, दोन उदाहरणं आपण इथे घेतलेली आहेत. अधिविशेषण म्हणजेच नामाच्या अगोदर येणाऱ्या विशेषणाला अधिविशेषण, नामाच्या नंतर येणाऱ्या विशेषणाला विधिविशेषण. हा दोन्ही मधला फरक आपण लक्षात इथं ठेवायचा आहे. आता या ठिकाणी अधिविशेषणाचा जो उदाहरण घेतलेला आहे, हा गोड आंबा आहे. आता यामधील आंबा आणि गोड, गोड हे इथं विशेषण आहे, आंबा हे नाम आहे. म्हणजे नामाच्या अगोदर जर विशेषण आलं वाक्यामध्ये तर त्यास आपण अधिविशेषण असं म्हणायचं आहे. आणि या दुसऱ्या उदाहरणामध्ये हा आंबा गोड आहे, तर आंबा हे नाम या ठिकाणी अगोदर आलेलं आहे आणि गोड विशेषण असणार हे नंतर आलेलं आहे. म्हणून हे विधिविशेषण म्हणजे नामाच्या नंतर विशेषण आलेलं आहे, तर यास विधिविशेषण असं म्हणायचं आहे. आणि या ठिकाणी नामाच्या अगोदर विशेषण आलेलं आहे, म्हणून या ठिकाणी अधिविशेषण असं म्हणायचं आहे आपल्याला. तर अधिविशेषण आणि विधिविशेषण हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. अशाच प्रकारचे आपल्याला अनेक उदाहरणं आपल्याला लिहिता येऊ शकतील, अधिविशेषणाचे आणि विधिविशेषणाचे. नामाच्या अगोदर घेऊन जे विशेषण आपण लिहू तर ते अधिविशेषण होणार आहे. नामाच्या नंतर विशेषण घेऊन जर लिहिलो आपण तर ते विधिविशेषण या प्रकारामध्ये ते वाक्य मोडेल. अशा प्रकारे इथं विशेषणाचे वेगवेगळे प्रकार आपण इथं अभ्यासलेले आहेत. या विशेषण या घटकावर आधारित जर आपणास काही शंका असतील, समस्या असतील किंवा काही समजलेलं नसेल तर तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला समजणार नाही तर ते प्रश्न लिहून वहीमध्ये काढायचे आहेत आणि मला नंतर तुम्ही केव्हाही विचारू शकता किंवा कॉल करून विचारू शकता. त्यावर तुमच्या समस्येचं नक्कीच निरसन करण्यात येऊ शकेल किंवा ते जे समजलं नाही ते मी परत एकदा तुम्हाला समजावून सांगेन. आता यानंतरचा मुख्य घटक आहे आपण विशेषण हे अभ्यासलेलं आहे. विशेषणाचे पूर्ण प्रकार आपण व्याख्यासहित अभ्यासलेला आहे. आता यानंतर आहे क्रियापद. आता नेमकं क्रियापद म्हणजेच काय आणि क्रियापदामधील कर्ता कर्म हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, तेही आपल्याला समजणे या ठिकाणी आवश्यक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शब्दांच्या प्रकारापैकी असणारा क्रियापद हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक व्याकरणामधील आहे, तर तो या ठिकाणी आपल्याला अभ्यासावयाचा आहे. क्रियापदावर परत परत प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, म्हणून याकडे आपण लक्षपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे, लक्ष देणं गरजेचं आहे. आता क्रियापद म्हणजेच काय नेमकं हे पाहणं आपल्याला इथं गरजेचं आहे. आता क्रिया आणि पद, क्रिया म्हणजेच क्रिया, कोणतीही क्रिया, आणि पद म्हणजेच शब्द. याचा अर्थ क्रियापद म्हणजेच क्रिया दाखवणारा शब्द, अशा प्रकारचं. आता व्याख्या आपल्याला बघायची आहे, तर ती व्याख्या आहे, क्रियापदाची व्याख्या वाक्यातील क्रिया दर्शवणारा आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास आपण क्रियापद असं म्हणतो.
किंवा सरळ सरळ आपल्याला सांगायचं असेल, जो शब्द क्रिया दर्शवतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो अशा शब्दाला क्रियापद असं आपण म्हणतो. आता बघा, वाक्यातील क्रिया दर्शवतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करत असतो असा असणारा शब्द जर असेल तर त्यास आपण क्रियापद असं म्हणायचं आहे. काही उदाहरणं आपण या ठिकाणी लिहून घेऊया. उदाहरणामध्ये मुलांनी खरे बोलावे. दुसरं उदाहरण आहे, गाय दूध देते. आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो. चौथा आहे, अजय पत्र लिहितो. आता इकडे लक्ष द्या, मुलांनी खरे बोलावे हे एक वाक्य आहे. दुसरं आहे, गाय दूध देते. आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो. अजय पत्र लिहितो. अशा प्रकारचे. आता या ठिकाणी ही 4 उदाहरणं आहेत. आता यामध्ये मुख्य आता क्रियापद म्हणून कसं समजून घ्यायचं आपल्याला या ठिकाणी, मुलांनी खरे बोलावे. बोलावे हे या ठिकाणी क्रियापद आहे. गाय दूध देते. आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो. अजय पत्र लिहितो. म्हणजेच बोलावे या शब्दामधून बोलण्याची क्रिया या ठिकाणी दर्शवली जाते. देते देते या शब्दामधून देण्याची क्रिया दर्शवली जाते. करतो करण्याची क्रिया आणि लिहितो लिहिण्याची ही क्रिया या शब्दामधून दर्शवली जाते. जर आपण असं म्हणलं मुलांनी खरे, म्हणजे आता आपण पुढचं जर बोलावे हा जर आपण शब्द नाही उच्चारला तर या वाक्याचा अर्थ आपल्याला कळणार नाही किंवा लक्षात येणार नाही. म्हणून बोलावे हा शब्द ज्यावेळेस आपण उच्चारू किंवा लिहू तेव्हाच आपल्याला या पूर्ण वाक्याचा अर्थ कळू शकतो. गाय दूध म्हणजे गाय दूध काय करते, देते घेते, काहीच इथं पुढे नाहीये. जर आपण देते हा शब्द उच्चारला लिहिला तरच आपल्याला त्या वाक्याचा अर्थ कळेल. म्हणून गाय दूध देते, तर देते हे या ठिकाणी क्रियापद आहे, कारण देण्याची क्रिया हा शब्द दर्शवतो आणि देते या शब्दामुळे या वाक्याचा अर्थ पण पूर्ण होतो. म्हणून या क्रियापद आपण असं म्हणायचं आहे. आम्ही परमेश्वराची प्रार्थना, आणि पुढचा आपण उच्चार करत नसेल तर अर्थ कळणार नाही. करतो या शब्दामुळे वाक्याचा अर्थही पूर्ण होतो आणि प्रार्थना करण्याची क्रिया त्या शब्दाद्वारे दर्शवली जाते. तसेच अजय पत्र लिहितो. आता या ठिकाणी अजय पत्र एवढा जर शब्दप्रयोग आपण केलो तर नेमकं आपल्याला लक्षात येत नाही अजय पत्र वाचतो की लिहितो की काय करतो हे कळत नाहीये. पण लिहितो या शब्दामुळे तर लिहिण्याची क्रिया दर्शवली जाते आणि या ठिकाणी वाक्याचा अर्थ पण पूर्ण होतो. म्हणून क्रियापद कशाला म्हणायचं आहे तर क्रियापद म्हणजेच काय, असा शब्द जो की वाक्यातील क्रिया दर्शवतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. असा असणारा जो काही शब्द असेल त्यास आपण क्रियापद असं म्हणायचं आहे. यामध्ये मुख्यतः आपण क्रिया दर्शवून वाक्याचा अर्थ पूर्ण करणं याला महत्त्व आहे. हे 2 मुख्य जे काही यामधील ठळक वैशिष्ट्ये आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण हे 2 वैशिष्ट्ये धरूनच आपण क्रियापद आपण कोणता शब्द आहे
ते शोधू शकतो. बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये आपण गोंधळामध्ये पडू शकतो की नेमकं क्रियापद कोणतं आहे हे आपल्याला काही त्या वाक्यावरून लक्षात लवकर येऊ शकत नाही आहे. त्यासाठी याचा चांगला सराव करणं गरजेचं आहे आणि समजून घेऊन याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आता आपल्याला या ठिकाणी क्रियापद म्हणजेच काय हे आपण या ठिकाणी समजलेलं आहे. आता क्रियापदानंतर धातू साधित किंवा कृदंते कशाला म्हणायचं तेही समजून घेणं गरजेचं आहे. कारण क्रियापदानंतर आपल्याला धातू साधित नेमकं काय, या दोन्हीमधील संबंध असणारा अत्यंत जवळचा असा संबंध आहे, तर तो कशा प्रकारचा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे धातू साधित किंवा धातू साधिते, यालाच कृदंते कृदंते असंही म्हणलं जातं. धातू साधित किंवा कृदंते आता म्हणजे नेमकं काय, क्रियापद म्हणजे काय नेमकं आपण अभ्यासले अगोदर. क्रियापद म्हणजेच वाक्यातील क्रिया दर्शवणारा आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजेच क्रियापद. आता धातू साधित किंवा कृदंते कशाला म्हणायचं आहे, तर असा शब्द की तो क्रिया दर्शवतो, वाक्यातील क्रिया दाखवतो, दर्शवितो, पण त्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाहीये, असा जो शब्द असेल त्यास आपण धातू साधित किंवा कृदंते असं आपण या ठिकाणी म्हणायचं आहे. व्याख्या लिहून घ्या. वाक्याचा अर्थ पूर्ण न करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे, वाक्याचा अर्थ पूर्ण न करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे धातू साधित किंवा कृदंत होय. आता बघा, आपण क्रियापदाची व्याख्या काय सांगितली, क्रिया दर्शवतो तो शब्द आणि वाक्याचाही अर्थ पूर्ण करतो म्हणून त्यास क्रियापद. आणि इथं धातू साधितामध्ये किंवा कृदंत ज्या शब्दाला म्हणायचं आहे त्यामध्ये तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीये, फक्त तो काय करतो, क्रिया दाखवतो, क्रिया दर्शवतो, असा सारा जो काही शब्द असेल त्यास आपण धातू साधित किंवा कृदंत असं म्हणायचं आहे. तर काही उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया म्हणजे आपल्या लक्षामध्ये येऊ शकेल. उदाहरणामध्ये त्या विद्यार्थिनी फार चांगल्या गात. दुसरं उदाहरण आहे त्या विद्यार्थिनी आता गात नाहीत. आता या ठिकाणी बघा, लक्षात घ्या, त्या विद्यार्थिनी फार चांगल्या गात. गात हा जो काही शब्द इथं आलेला आहे म्हणजेच त्या विद्यार्थिनी खूप चांगल्या प्रकारे ते गात, म्हणजे ते गात आहेत असा इथं अर्थ होतो. त्या विद्यार्थिनी फार चांगल्या गात. नुसतं आपण फार चांगल्या इथपर्यंत गेल्यानंतर पण नेमकं ते काय करतात हे कळत नाहीये, पण फार चांगल्या गात, गात हा शब्द आपण इथं शब्दप्रयोग केल्यानंतर किंवा तिथं पुढे उच्चारल्यानंतर तर त्याचा पूर्ण वाक्याचा अर्थ आपल्याला तिथं मिळू शकतो. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये त्या विद्यार्थिनी आता गात नाहीत.
आता जर आपण इथपर्यंत जर वाक्य वाचलं, त्या विद्यार्थिनी आता गात म्हणजे आता गातात की नाही हेच कळत नाहीये. मग पुढचा जो शब्द आहे नाहीत, हा जो शब्द आहे त्यामुळे या वाक्याचा अर्थ कळू शकतो. म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी आता गात नाहीत असं या ठिकाणी आपल्याला त्याचा अर्थ मिळतो. त्या विद्यार्थ्यांनी आता गात आहेत असंही म्हणलं तर त्याचा अर्थ आपल्याला इथे मिळतोय. म्हणजे आता ते गात आहेत किंवा आता गात नाहीत. म्हणून नाहीत हा शब्द इथं ज्यावेळेस आपण लिहू किंवा उच्चार करू तेव्हाच या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणून गात हा जो काही शब्द आहे पहिल्या वाक्यामध्ये इथं तो क्रियापदाचं काम करतो. आणि येथील जो काही गात शब्द आहे हा धातुसाधित किंवा यास कृदंते किंवा कृदंते असं इथं म्हणलं जातं. म्हणजे इथं हा गात जो शब्द आहे तो इथे क्रियापदाचं कार्य करतो, तो क्रिया दर्शवतोही आणि वाक्याचा अर्थही पूर्ण होतो. म्हणून त्यास आपण इथं क्रियापद म्हणतो. दुसऱ्या वाक्यामध्ये इथं फक्त गात म्हणजे ती क्रिया दर्शवत आहे पण अर्थ पूर्ण होत नाही वाक्याचा त्या शब्दामुळे. म्हणून यास आपण क्रियापद म्हणू शकणार नाही इथं. तर इथं काय म्हणावं लागेल आपल्याला, धातुसाधित किंवा कृदंत असं इथं आपल्याला म्हणणं आवश्यक आहे. आणि नाहीत हा शब्द मात्र इथं हा क्रियापदाचा शब्द आहे. इथं नाहीत हा जो शब्द आला तो इथे क्रियापदाचा शब्द आहे. आपण असे म्हणू शकतो, समजा राम गावाला जात आहे असं ज्यावेळेस आपण म्हणूया किंवा राम पुस्तक वाचत आहे असं ज्यावेळेस म्हणूया तर वाचत आहे की वाचत नाही. आता वाचत आहे या शब्दामुळे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, नाही या शब्दामुळे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. आणि अगोदरचा जो काय आहे वाचत वगैरे किंवा जात हे जे शब्द आहेत तर हे शब्द इथं धातुसाधित किंवा कृदंत म्हणून असे इथं कार्य करतात. तेव्हा क्रियापदामधील जो काही फरक आहे धातुसाधित आणि क्रियापद या दोन्ही मधला मुख्य फरक, क्रियापदामध्ये क्रियापद हे शब्द जो आहे तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, क्रिया दर्शवतो वाक्यामध्ये आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, त्यास आपण क्रियापद असं म्हणायचं आहे. आणि धातुसाधित किंवा कृदंत म्हणजेच वाक्यामधील क्रिया दर्शवतो पण त्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही त्याच्यामुळे, किंवा तो वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण न करणारा शब्द त्यास आपण धातुसाधित किंवा कृदंत असं म्हणायचं आहे. तर या दोन्ही मधील हा मुख्य असणारा फरक इथं आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि यामधील क्रियापद आणि धातुसाधित हा दोन्ही मधला हा मुख्य इथं फरक आहे, हा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या.